विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण इथे चर्चा होणार आहे, कारण जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जे नोव्हेंबरचा हप्ता आहे तो जमा व्हायला पाहिजे होते. कोणते लाभार्थी? संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य वेतन निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये अपेक्षित होतं की 1 ते 2 दिवसांमध्ये हे पैसे जमा होणार. याबद्दल सरकारने वेळोवेळी GR काढून माहिती सुद्धा दिली होती, पण आता सरकारवरून नक्कीच लाभार्थ्यांचा जे काही विश्वास आहे ते उडत आहे, कारण जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरतीही कोणतीही माहिती नाही. त्यामुळे नक्कीच इथे नाराज होत आहेत. ॲटलिस्ट आम्हाला इथे अपडेट करून तरी सांगा की पैसे कधी येणार, अशी अपेक्षा लाभार्थ्यांची आहे. आता सरकारने 2 GR काढले होते. याच्या आधी 30 ऑक्टोबरला एक GR होता ज्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता वितरण करण्याबाबत माहिती होती, आणि 11 नोव्हेंबरला एक GR काढण्यात आला. त्यामध्ये सुद्धा निधी वितरण जे DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत माहिती देण्यात आली होती, व यामध्ये हेही सांगितलं होतं की फुल बँक अकाउंट मॅनेजमेंट सुविधा करण्यात येणार आहे, जेणेकरून दिव्यांग बांधव आहे त्यांना प्रॉपर पद्धतीने जे सब अकाउंट्स असणार आहे फायनान्शियली दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये वेगळे, जे आणि बाकीचे आपले जे लाभार्थी आहे निराधार योजनेचे त्यांना 1,500 रुपये असं वेगळं होणार आहे. व अजून एक GR आला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा. तो म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांकरिता SNE स्पर्श प्रणाली लागू करीत प्रभावीपणे अंमलबजावणीकरिता भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये स्वतंत्र आहरण खाते उघडण्याबाबत. बट ठीक आहे, हा एक GR आला होता. हे स्वतंत्र जे काही रिझर्व्ह बँकमध्ये स्वतंत्र आहरण खाते उघडण्याबाबत GR आला होता. आता ही सर्व प्रोसेस होत आहे, पण निराधारांची इथे चूक कुठे आहे? कारण वेळोवेळी सांगूनही म्हणजे वेळोवेळी अपेक्षा असते की निराधार योजनेचे पैसे टाईमवर यायला पाहिजे. एक तारीख कोणती फिक्सचे पहिलं 5 तारखेला येत होते, आता अपेक्षा होते ॲटलिस्ट 10 तारखेला तरी जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी. लाभार्थी वाट बघून म्हणजे आणि त्यातून विश्वाससुद्धा उडत आहे, कारण प्रत्येक वेळेस नवीन GR येत आहे, नवीन तारखा येत आहेत, प्रत्येक वेळेस सांगत आहेत. तहसीलदार कार्यालय असू दे, तहसीलदार साहेब असू दे, त्यांना विचारले गेले तरी ते सांगतात की UDID कार्ड आहे दिव्यांग बांधवांचं, किंवा जे काही EKYC आहे किंवा अजून कोणते डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत ते दिव्यांग बांधवांनी लवकरात लवकर जमा करावे, जेणेकरून त्यांचे 2,500 रुपये त्यांना मिळणार आहे. इथपर्यंत ठीक आहे, परंतु जे निराधार बांधव आहेत बाकीचे त्यांना तरी 1,500 रुपये जमा व्हायला पाहिजे आहे. दिव्यांग बांधव आहे त्यांचे पेंडिंग 1,000 रुपये मागच्या ऑक्टोबर महिन्याचे ते कधी जमा होणार आहे, हे सर्व प्रश्नचिन्ह आहे. अजूनही त्या क्वेश्चन मार्क आहे ते अजूनही सॉल्व्ह झालेलं नाही. त्यामुळे नक्कीच सरकारने किंवा हे डिपार्टमेंट आहे सोशल जस्टिस आणि स्पेशल असिस्टंट म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, या विभागाने काहीतरी लवकरात लवकर हालचाल केली पाहिजे आहे. कारण जसं आपण महिला व बालविकास विभागाकडून माननीय मंत्री आदितीताई तटकरे जे काही लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम्स येऊ द्या, लगेच तिथे काहीतरी उत्तर एक 4 दिवसांनी का होईना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा न्यूजच्या माध्यमातून असू द्या, काहीतरी ते आन्सर सांगतात. आता EKYCचा प्रॉब्लेम झाला होता लाडक्या बहिणींचा, म्हणजे वडील किंवा पती नाही त्यांचं काय, त्यांच्यासाठी काय करायचं यासाठी त्यांनी मुदतवाढसुद्धा दिली आहे व ऑप्शनसुद्धा काढलेला आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करायचे आहेत. वडिलांचा मृत्यू झाला तर डेथ सर्टिफिकेट, वडील किंवा पतीचा मृत्यू झाला तर तिथे डेथ सर्टिफिकेट, डिवोर्स केस चालू असेल तर त्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील ते. मग इथे लाडकी बहीण योजनेचे मंत्री आदितीताई तटकरे हे वेळोवेळी लाडक्या बहिणींना सहकार्य करत आहेत. तसंच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे काही मंत्री आहेत किंवा जे काही सर आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्याला काहीतरी तिथे उपाय सांगितला पाहिजे आहे. कधीपर्यंत पैसे येणार आहे ते अपडेट करून सांगितलं पाहिजे आहे. कारण जे निराधार आहे त्यांना ऑलरेडी भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. कुठे जाऊन त्यांनी विचारायची, खरी माहिती मिळत नाही, चिडचिड होते, विश्वास उडतो. प्रत्येकजण बरोबर आहे ही भावनासुद्धा की चिडचिड होते की प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगितलं जाते की नोव्हेंबरचा हप्ता मिळणार, पण कधी? तो कधी प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे बस झालं असं आहे. कारण सर्वांच्या हक्काचे पैसे आहेत. जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे 1,500 रुपये आहेत, दिव्यांग बांधवांचे 2,500 रुपये आहे. ॲटलिस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरी सांगायला पाहिजे आहे की हे पैसे या तारखेला जमा होणार आहे. रोज वाट पाहणे सोडून देतील व जे फेक माहिती आहे, फेक जे काही मेसेजेस असतील त्याला ते लक्ष देणार नाही. त्यामुळे सरकारकडे एकच विनंती की जसं आपण महिला व बालविकास विभागाकडे लक्ष देतो, तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अत्यंत महत्त्वाचा जो विभाग आहे, ज्यामध्ये निराधार योजनेचे सर्व लाभार्थी आहे, सर्व लाभार्थ्यांना हे
कधी आपले पैसे जमा होतील ॲटलिस्ट ते तरी अपडेट यायला पाहिजे आहे. व दिव्यांग बांधवांना हेच विनंती की तुम्ही सर्व डॉक्युमेंट जमा करून घ्यावे. तुमचे 2,500 रुपये सोडायचे नाहीत. तुम्हाला ते पैसे हक्काचे आहेत, तुम्हाला ते मिळायलाच पाहिजे आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, महत्त्वपूर्ण इथे आपण तुमच्यासोबत एक कन्सेप्ट शेअर केलेली आहे. नक्कीच तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.